नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याचे भाव वाढणार का, तर किती वाढणार, कधी वाढणार, काय महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे, संपूर्ण सविस्तर लाईव्ह अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी शेवटपर्यंत अगदी बघावी आणि नंतर तुमचं मत प्रतिक्रिया संदर्भात नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडा. चला तर मित्रांनो, सुरुवात करतो आहे. बघू शकता, मागील आठवड्याच्या तुलनेत आठवड्यात कांद्याच्या दरात तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मागील आठवड्याच्या तुलनेने या आठवड्यात कांद्याच्या दरात किंचित बदल झाल्याचा असल्याचं दिसत असेल तरी शेतकरी बांधवांनी याला भाववाढ झाली असे म्हणू नये. कारण की या ठिकाणी बघितलं तर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात 4,000 रुपये प्रति क्विंटल कांदा दर मिळण्यास सुरुवात झाली असताना एका रात्रीत कांदा निर्यात बंदी करून केंद्र सरकारने ठरवून कांद्याचे भाव पाडले होते. त्यानंतर रोज कांद्याच्या दरात मोठी घसरण होऊन कांद्याचे दर अगदी 1,000 रुपयापेक्षाही खाली आले होते. आताचे दर त्या 4,000पेक्षा कमीच असल्याचं अजूनही आपण कांद्याचे दर वाढले असे म्हणू शकत नाही. यावर्षी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं व इतर राज्यात साठवणुकीच्या कांद्याचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत नक्कीच कमी आहे. परंतु देशाची गरज भागून विदेशातही निर्यात करण्याइतका कांदा आपल्याकडे उपलब्ध आहे. आता कांदा साठवणूक केलेल्या शेतकरी बांधवांनी आपापल्या चाळीमधील कांद्याची टिकवून क्षमता बघून अगदी थोडा करून कांदा विक्री करणे हेच कांदा विक्रीचे योग्य धोरण असल्याचं आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. देशात पुढील सलग 5 महिने चाळीतील साठवलेल्या कांद्याची गरज भासणार आहे. यानुसार आपण सर्व शेतकरी बांधवांनी कांदा विक्रीचे नियोजन करावे. कांदा दरवाढीला ब्रेक लावण्याचे धाडस सरकारकडून आता तरी केले जाणार नाही. तरी केंद्र सरकारकडून येणाऱ्या काळात कांद्याच्या दरात होणाऱ्या वाढी संदर्भात काही चुकीचे पावले उचलले गेल्यास अशा निर्णयाला आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकसंघपणाने विरोध करण्यासाठी सक्षम आहोतच. एकच पक्ष कांद्यावर लक्ष या ब्रीदवाक्यासह या ठिकाणी आता तरी कांद्याच्या भावात थोडी सुधारणा होताना दिसत आहे. आणि जे काही कांदा पट्ट्यातील खासदार आहे, जे आपण वारंवार सांगूनही कांदा संदर्भातील प्रश्न समोर मांडत नव्हते व विरोधी या ठिकाणी निर्णय घेत असताना हे सरकार, हे पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेत असल्यामुळे त्या ठिकाणी कांदा पट्ट्यातील सर्व जे काही भाजपचे खासदार आहे ते पाडण्यात आलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं आता नवीन खासदाराची त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. आणि ग्राहकांनी या ठिकाणी सध्याची स्थिती बघितली, ग्राहकांचे बजेट कोणमुळे असं या सरकारला जी काही आशा लागली होती ग्राहकांचं या ठिकाणी कौतुक वाढायचं, परंतु शेतकरी मेला तरी चालेल या सरकारला काही घेणं नव्हतं. निवडणुकीसाठी यांनी कांद्याची निर्यात बंदी केली, निर्यात सुरू केली असं सांगितलं, परंतु त्यावर अटी शर्ती लावून दिल्या जाचक. त्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. आता कांद्याचे भाव वाढणार, तर कधी वाढणार, काय वाढणार या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येत असणार आहोत. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब.